हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलच्या प्रेग्नेन्सी सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे। तर गरोदरपणात पाय सुजणे ही एक सामान्य स्थिती आहे, ज्याला एडेमा म्हणूनही संबोधले जाते। प्रेग्नेन्सीमध्ये सुमारे 80% महिलांना सूज येण्याचा त्रास होतो, ज्याला वॉटर स्वेलिंग इन प्रेग्नेन्सी किंवा डिस्टेंशन ड्यूरिंग प्रेग्नेन्सी देखील म्हटले जाते। चला तर मग जाणून घेऊया की गरोदरपणात पायावर सूज का येते आणि त्याला दूर कसे करता येईल। कारणे: शरीरात रक्त वाढणे। तर गरोदरपणात आईच्या शरीरात सुमारे 50% जास्त रक्त तयार होत असते, जे पायावर येणाऱ्या सुजेसाठी कारणीभूत असते। यामुळे फक्त पायच नव्हे तर हात, चेहरा आणि घोटे देखील सुजतात। हार्मोनल बदल: तर या कालावधीत महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे शरीरात द्रव आणि सोडियमचे प्रमाण वाढते। तसेच प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, एससीजी आणि प्रोलेक्टिन सारख्या हार्मोन्सची पातळी वाढते। यामुळे शरीरातील काही भागांमध्ये सुद्धा सूज येते। गर्भाचा आकार वाढणे: तर प्रेग्नेन्सीमध्ये सातत्याने गर्भाचा आकार वाढत असतो, त्यामुळे ओटीपोटाच्या नसा आणि हृदयापर्यंत ऑक्सिजनमुक्त रक्त घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर दाब येतो। त्यामुळे रक्तविसरण प्रक्रिया मंदावते आणि शरीराच्या खालील भागात म्हणजे पायात रक्त साठते। रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या रक्तावर दाब आल्यामुळे सूज येते। प्री एक्लेम्प्सिया: तर गरोदरपणात ही अशी स्थिती आहे ज्यामुळे गरोदर बायकांच्या रक्तदाबात एकाएकी वाढ होते, ज्यामुळे पायावर सूज येते। तीव्र उच्च रक्तदाब असलेल्या बायकांना प्री एक्लेम्प्सिया होण्याची अधिक शक्यता असते। प्रथिने वाढणे: तर गरोदरपणात गर्भावस्थेच्या 20व्या आठवड्यात मूत्रामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त वाढते, जे पायात सूज येण्याला कारणीभूत असते। तर आता आपण काही उपाय बघूया की ज्यामुळे पायावर सूज येण्याचा त्रास कमी होईल। गरोदर महिलेने दिवसातून भरपूर पाणी प्यावे। भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराला अतिरिक्त द्रवपदार्थ सोडण्यास प्रोत्साहित करून शरीर डिहायड्रेट होण्याचा त्रास होत नाही। गरोदरपणात आपल्या बाळाचीही काळजी असते, त्यामुळे शरीराला व्यवस्थित पाणी मिळत राहिले तर पायाला अधिक प्रमाणात सूज येत नाही। तुमचे पाय वरच्या बाजूला ठेवा, म्हणजेच जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमचे पाय उंच केल्याने रक्तप्रवाह सुधारण्यास आणि सूज कमी करण्यास मदत होते। दिवसातून तुम्ही 5 ते 6 वेळा तुमचे पाय 15 ते 20 मिनिटे पायाखाली उशी घेऊन त्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा। यामुळे पायाची सूज कमी होण्यासही मदत होते। आरामदायी शूज घाला: तर गरोदरपणात चप्पल व्यवस्थित घालणे आवश्यक असते। पायाला अधिक प्रमाणात सूज आलेली असते, अशा वेळी तुम्ही आरामदायी शूज वापरणे अत्यंत आवश्यक असते। उंच टाच किंवा खूप घट्ट असलेले शूज घालणे टाळावे। नियमित व्यायाम करा: तर गरोदरपणात व्यायाम केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास आणि जास्त प्रमाणात द्रव जमा होण्यास मदत होते। तसेच पायाला सूज येऊ नये म्हणून आणि बाळ व्यवस्थित राहावे यासाठी तुम्ही शारीरिक हालचाली करणेही गरजेचे आहे। तुम्ही नियमित व्यायाम करा आणि पायाची सूज कमी करता येईल याकडे लक्ष द्या। हेल्दी डाएट: तर गरोदरपणात सोडियमचे प्रमाण कमी असणारे पदार्थ घ्या आणि फळे, भाज्या, संपूर्ण धान्य असलेले आहार तसंच द्रव पदार्थ पायाची सूज कमी करण्यास मदत करतात। प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि जास्त प्रमाणात मिठाचे सेवन करणे गरोदरपणामध्ये टाळा। सोडियमयुक्त पदार्थ अति खाऊ नका। मालिश आणि कूल कॉम्प्रेस: तर हलक्या हाताने पायाचे आणि घोट्याचे मालिश करा, जेणेकरून रक्तभिसरण सुधारण्यास आणि सूज कमी करण्यास मदत होते। याशिवाय तुम्ही पायाला सौम्य मॉइश्चरायझर किंवा तेल वापरू शकतात। तसेच कूल कॉम्प्रेशनचा उपयोग करून घ्या। अशा वेळी तुमच्या पायांना थंड कॉम्प्रेस लावल्याने सूज येण्यापासून तात्पुरता आराम मिळतो। घट्ट कपडे घालणे टाळा: तर घट्ट कपडे, विशेषतः तुमच्या घोट्याच्या आणि अंगाभोवती असणारे घट्ट कपडे हे रक्तप्रवाह प्रतिबंधित करू शकतात आणि सूज वाढवू शकतात, त्यामुळे याचा वापर करणे टाळा। तसेच रक्तदाबाचे निरीक्षण करा: काही वेळा सूज येणे हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते, त्यामुळे नियमितपणे तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करा आणि तुमच्या प्रसूतीपूर्व तपासणीसही उपस्थित राहणेही महत्त्वाचे आहे। कोमट पाण्यात मीठ घालून किमान 10 मिनिटे पाय बुडवून ठेवा। जास्त काळ उभे राहिल्यामुळे देखील सूज येऊ शकते, म्हणून जास्त विश्रांती घेणेही आवश्यक आहे।
पायांना जास्त काळ लोंबकळत ठेवू नये, तसेच एका स्थितीमध्ये उभे राहणे किंवा बसणेही टाळावे. मीठ, सोडियम आणि कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पायालाही सूज येऊ शकते, त्यामुळे त्याचे प्रमाण कमी घ्या. शरीरात पोटॅशियमची कमतरता देखील सूज येण्याला कारणीभूत असू शकते, म्हणून आहारात पोटॅशियम असलेले पदार्थ अवश्य घ्या. वरील उपाय वापरून तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये पायाला सूज येण्याचा त्रास कमी करू शकतात. तर तुमच्या प्रेग्नेन्सीसाठी अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.